5 राज्यांमधल्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्यामधली मुख्य राज्यापैकी उत्तर प्रदेश आहे, त्याच्यानंतर पंजाब आहे, गोवा आहे, मणिपूर आहे, अशा एकूण 5 राज्यांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथे निरीक्षक म्हणून देवेंद्र फडणवीस यांची त्या मंडळामध्ये नेमणूक झालेली आहे. केंद्रीय समितीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आणि त्याला जोडून लगेचच हे केंद्रात कसे जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे खरं तर भाजपच्या अंतर्गत असा प्रश्न आहे, पण ही चर्चा समोर नेण्यामध्ये काय कोणाला रस आहे की मी देवेंद्र फडणवीस हे राज्यामध्ये नको, त्यांना आपण केंद्रामध्येच पाठवून देऊयात, अशा काही जणांच्या मनातले मांडे कशामुळे समोर येत आहेत. त्याचं कारण असं आहे की एक फार मोठं आव्हान नेतृत्वाच्या पातळीवरती गेल्या 10 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसच्या रूपानं समोर आलं. त्यांचे विरोधक असो की त्यांचे पाठिंबा देणारे असो, प्रत्यक्ष भाजपमधले असो की भाजपच्या बाहेरचे असो, या सगळ्यांनी ज्या कोणी आधी त्यांची कारकीर्द विरोधी पक्ष नेता म्हणून बघितलेली होती, 5 वर्ष सलग 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आणि सलग 5 वर्षही आपल्या नजीकच्या काळात कुठल्याही मुख्यमंत्र्याला कालावधी भेटलेला नाही. काँग्रेसमध्ये तर नेहमीच अडचण आली की बाबा त्या ठिकाणी नेतृत्वाची जी पाय ओढले जायचे कोणाचेही आणि लगेच काही दिवसामध्ये मुख्यमंत्री बदलावा लागायचा. असं काहीच घडलं नाही. मोठे मोठे आव्हानं त्यांच्या काळामध्ये समोर उभी होती, पण 5 वर्ष त्यांचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहिलं. त्याच्यातून म्हणजे त्यांचं विरोधी पक्ष नेता म्हणून असलेली त्यांची कारकीर्द आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरची कारकीर्द, या सगळ्यातून एक समर्थ नेतृत्व म्हणून आणि आता गेले 2 वर्ष परत एकदा विरोधी पक्ष नेता, जवळपास 10 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेतृत्वाच्या पातळीवरती अतिशय सक्षम चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस समोर आले. त्याच्यामुळे काही जणांना असं वाटतं आहे की समजा हा माणूस आणि याचं वय अजूनही कमी आहे, तुलनेनं अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावरती ह्या जबाबदाऱ्या आल्या, विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्रीपद आणि नंतर परत विरोधी पक्षनेतेपद. अशा वेळी हा माणूस म्हणजे आपल्या पदाला धोका आहे. ज्यांना ज्यांना कोणाला मुख्यमंत्री पदाची यापुढची आस लागून राहिलेली आहे, मग त्या अगदी भाजपमधले का असे ना, आणि मग त्या सगळ्यांकडून कळत नकळतपणे पत्रकारांच्या माध्यमातून ह्या अफवा उठवल्या जातात की आता हे केंद्रात कसे जाणार. खरं तर एक सरळ गोष्ट आहे की भाजपचं जे नेतृत्व महाराष्ट्रातलं म्हणून नाही, तुम्ही पूर्ण भारतभरचं बघा, राज्याच्या पातळीवरती ज्यांना ज्यांना नेते केल्या, ज्यांना ज्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं, आपले गोवा असो बाजूला किंवा गुजरात असो, कर्नाटक असो, या सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी हरियाणा असो, अगदी उत्तर प्रदेश असो, ज्यांना ज्यांना नेतृत्व दिलं गेलं त्यांना भाजपच्या एकूण त्या सगळ्याच्या केंद्रीय कार्यकारिणीनं ठरवलेलं पक्षश्रेष्ठीच्या पातळीवरती निर्णय झाला आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या खालच्या म्हणजे राज्यांमध्ये काम करणाऱ्यांनी तो ऐकला. म्हणजे एक तुम्हाला सत्ता यायच्या आधीपासून, म्हणजे अटल बिहारी वाजपेयीच्या पासून आपण मोजूयात, त्याच्या आधी तर प्रत्यक्ष भाजपला सत्ता नव्हती. म्हणजे साधारणतः 1996 पासून पहिल्यांदा त्यांचं 13 दिवसात सरकार आलं, त्याच्यानंतर मग 13 महिन्यात सरकार आलं आणि मग 4.5 वर्ष आणि पुढचं. मग आपण साधारणतः वाजपेयीच्या काळातलं पाहून बघूयात. भाजपमध्ये शिस्तशीर पद्धतीने नेतृत्वाची जी काही निवड केल्या जाते त्या राज्यांमध्ये, आणि जर काही अडचण आली तर त्या नेतृत्वाला ते बदललं जातं. या सगळ्यामध्ये कुठेही मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला दिसत नाही. प्रत्येक वेळी ऐकल्या गेलं, ज्या कोणी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये बंड करायचा प्रयत्न केला ते कुठल्याच पातळीवरती यशस्वी झालेलं नाही. वेगवेगळी उदाहरणं आहेत, ती गुजरातमधली आहेत, केशुभाई पटेलसारखी असो, शंकरसिंग वगैरे तर बाहेरच गेले, नंतर मग ते काँग्रेसमध्ये गेले, कल्याणसिंग काही काळ बाहेर गेले होते, परत आले उत्तर प्रदेशमध्ये, असं वेगवेगळ्या ठिकाणी घडले. उमा भारतींनी असा प्रयत्न केला, गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपमधून बाहेर पडून बंड करायचा प्रयत्न केलेला होता. पण एकूण ह्या सगळ्याचा गेल्या 25 वर्षातला जर विचार केला, 96 पासून ते आता 2021 पर्यंत भाजपची अशी एक पद्धत राहिलेली आहे की केंद्रीय नेतृत्व, केंद्रीय जी काही सगळी व्यवस्था आहे ती अतिशय बळकट अशी राहिलेली आहे. त्याच्या पाठीमागं संघाची जी काही सगळी यंत्रणा आहे ती भक्कमपणे उभी राहिलेली आहे. ज्या काळामध्ये जे काही वाद झाले ते अंतर्गत पातळीवरती मिटवून त्याच्यावरती जाण्याची ताकद या पक्षानं सिद्ध केलेली आहे. समजा अडवाणींना नेता राहायचं होतं आणि मोदींना होऊ द्यायचं नव्हतं, हे वाद झाले, त्याच्यातले काही भाग समोर पण आला, काही बराचसा भाग लपून राहिला. हे सगळं केल्याच्या नंतर सुद्धा मोदी पंतप्रधान झाले, एकदा नाही 2दा झाले, त्यांची निवड झाली. त्याच्यामुळे गेल्या 25 वर्षातलं वरवर पाहता तुम्ही असं ठामपणे सांगू शकता की भाजपमध्ये केंद्रीय पातळीवरती जे ठरेल त्याचं अनुकरण राज्यामध्ये केलं जातं.
जोपर्यंत केंद्राच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून राहावेत किंवा राज्याचा नेतृत्वाचा चेहरा म्हणून राहावेत असं आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ही अतिशय सरळ स्वच्छ गोष्ट आहे. याच्यासाठी काय फार मोठा अभ्यास करायची पण गरज नाही. बरेच जण हे विसरतात. देवेंद्र फडणवीसांची इच्छा काय आहे आणि काय नाही हा वेगळा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचं भाजपचं नेतृत्व आहे, चेहरा आहे. ही गोष्ट वारंवार केंद्रीय नेत्यांनी सिद्ध केलेली आहे. मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये मी परत येईन ह्या वाक्यावरती फार प्रचंड प्रमाणात त्यांना ट्रोल केलं गेलं, पण हे कोणी सांगत नाही की प्रत्येक वेळी आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस असतील. हे प्रत्यक्ष पोस्टर्स असो किंवा अमित शहा मोदींची भाषणं असो, तुम्ही काहीही तपासून पहा. तेव्हा स्वतः आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंचावर असताना सुद्धा मुख्यमंत्री पदाचे आमचे उमेदवार देवेंद्र फडणवीस कसे आहेत हेच सांगितलं गेलं. आणि तेच म्हणजे ह्याचा अर्थ हा होतो की स्वतः देवेंद्र फडणवीसच्या तोंडचं जे वाक्य मी पुन्हा येईन, ज्याच्यावरतून फार मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होतं, ते पूर्णपणे त्यांचं वाक्य नाही. आपल्या केंद्रीय नेतृत्वाने जो ठरवलेला निर्णय आहे तो आपण त्याचं पालन करतो आहोत, हेच देवेंद्र फडणवीसने यांनी दाखवून दिलेलं आहे. आताही ज्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील ते हे विसरत आहेत की हे केंद्रीय नेतृत्वाला वाटतंय की नाही. देवेंद्र फडणवीस यांना काय वाटतं आहे, नितीन गडकरींना काय वाटतंय, पंकजा मुंडेच्या मनामध्ये काय खतखत चालू आहे, एकनाथ खडसे तर बाहेरच पडलेले आहेत, ह्याच्या वाटून ह्याचे अनुमान लावून काहीही फरक पडणार नाही. भारतीय जनता पक्षाने गेल्या 25 वर्षामध्ये राजकीय पातळीवरती मोठ्या प्रमाणात, यापूर्वी पण ते चालू होतं, पण प्रत्यक्ष सत्ता मिळाली म्हणून मी 25 वर्षाचा कालखंड मोजतो आहे. या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वतःच्या राजकीय शिस्तीची काही उदाहरणं अतिशय ठळकपणे समोर आणून मांडलेली आहेत. त्यांचे जे ठरलेले कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये बदल होत नाही. तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात पण हे बघितले असेल गोष्ट. अगदी स्वतः भाजपनी छोट्या राज्यांचा मुद्दा लावून धरलेला होता. विदर्भ वेगळा झाला पाहिजे याच्यासाठी भाजपनी पूर्ण पाठिंबा दिला होता. भारतामध्ये 100 राज्य झाले पाहिजेत असं भाजपचं म्हणणं होतं. पण जेव्हा त्यांना ही त्यांची मागणी बाकीच्या मागण्याच्या पेक्षा पहिल्यांदा उचलावी अशी वाटली नाही, त्यांनी ती पूर्णपणे बाजूला ठेवली. विदर्भाच्या मतांवरती आणि विदर्भाच्या आमदार संख्येवरती आपल्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भेटतं हे लक्षात आल्याच्या नंतर विदर्भाची मागणी पूर्णपणे आडगडीत टाकून दिलेली आहे भाजपने, म्हणजे बाजूला ठेवलेली. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते काढतील. आताही जेव्हा मुंबई मनपाच्या निवडणुका डोळ्यापुढे आहेत, अशा वेळी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्याला अनुकूल असे काय आणि कसे पावलं उचलावतील, म्हणजे म्हणून त्याच्यामुळे कृपाशंकर सिंह सारख्यांना कसं पक्षामध्ये घेतलं किंवा नारायण राणेंना कसं बळ दिलं की ज्यांच्यामुळे मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये काही एक अडचणी आपल्या दूर होतील आणि काही एक आपल्याला जागा आपल्याला वाढून भेटू शकतील. हे सगळं जेव्हा चालतं तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की हे नियोजन केंद्रीय पातळीवर झालेलं असतं. आताही जेव्हा कर्नाटकामध्ये नेतृत्वाचा बदल झाला, उत्तराखंडमध्ये नेतृत्वाचा बदल झाला, हे सगळे प्रसंग कसे कसे घडलेले तुम्ही लक्षात घ्या. किंवा मोदी वरती गेल्याच्या नंतर आनंदीबेन पटेल आणि त्याच्यानंतर आता विजय रुपाणी तिथले मुख्यमंत्री आहेत गुजरातचे, हा पण निर्णय कशा आणि काय पातळीवर झाला. यापूर्वी असं होतं की ज्या राज्यामध्ये जी जात प्रमुख आहे त्या जातीच्याच नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवावं, पण हे ठरलेले जे निकष आहेत ते भाजपनी मोडून काढले. मग हरियाणामध्ये खट्टर असो किंवा इकडे विजय रुपाणी असो, इकडे देवेंद्र फडणवीस असो, असे वेगवेगळे प्रयोग ठरवून जाणीवपूर्वक भाजपने केलेले आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की भाजपची कार्यशैली जी आहे, म्हणजे आता ही जी पतंगबाजी चालू आहे ना की आता आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवायचं आहे, ते हे लक्षात घेत नाहीत की तुम्ही हे अनुमान स्थानिक पातळीवरच्या तुमचे जे काही रिसोर्सेस वापरून काही होणार नाही आहे. ज्यांनी कोणाचा केंद्रीय पातळीवर त्याचा अभ्यास करणार असतील, केंद्रीय नेतृत्वाकडून जर काही तसे संकेत भेटले असतील तरच तो बदल होऊ शकेल. आणि सध्या तरी असे कुठलेही संकेत केंद्रीय नेतृत्वाकडून भेटलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाचे काय आज्ञाधारक असे, म्हणजे आम्ही त्याला गमतीनं असं म्हणतो की जो मॉनिटर असतो, जो मुख्याध्यापकाचा ऐकतो, त्या मुलाला, हुशार मुलाला वर्गामध्ये मॉनिटर म्हणून नेमलेला असतं, असा हा मॉनिटर आहे देवेंद्र फडणवीस. म्हणजे तो मुख्याध्यापकाचा ऐकणारा मॉनिटर आहे. त्याची आता तो मॉनिटर आहे त्याला तिथून बदलून कुठं नेऊन ठेवतील हे त्याच्यावरती अवलंबून नाही आहे, त्या केंद्रीय नेतृत्वावरती म्हणजे मुख्यमंत्र्यावरती अवलंबून आहे, मुख्याध्यापकावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे जे कोणी देवेंद्र फडणवीसच्या बाबतीमध्ये पतंगबाजी करतायत की आता ते केंद्रात जात आहेत, त्यांनी ह्याचा आधी नीट अभ्यास करावा. सध्या तरी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याचे कुठलेही संकेत केंद्रीय पातळीवरती उपलब्ध नाहीत.
स्थानिक पातळीवरच्या अर्ध्या मुर्द्या मतावरती ही अशी पतंगबाजी करणं ठीक नाही.